पालघर येथे पालघर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे 8 डबे रुळावरून घसरून अपघात झाला आहे। या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नसून मात्र डहाणू ते मुंबईच्या दिशेने रेल्वे सेवा पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे। आज संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पालघर रेल्वे स्थानकावरून गुजरातहून मुंबईच्या दिशेने लोखंडी कॉईल घेऊन जात असताना मालगाडीचे 7 डबे रुळावरून घसरले। यावेळी सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही। गुजरातच्या दिशेने जाणारी रेल वाहतूक उशिराने सुरू होत असून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल सेवा विस्कळीत झालेल्या आहे। या अपघातामुळे पालघर रेल्वे स्थानकाजवळील 2 नंबर आणि 3 नंबर रेल्वे ट्रॅकला जबर नुकसान झाले। पालघर पोलीस प्रशासन आणि रेल्वे विभागाचे तांत्रिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे। यावेळी पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनीही घटनास्थळी उपस्थिती दर्शवली। रुळावरून घसरलेल्या मालगाडीचे डबे पाहण्यासाठी रेल्वे प्रवासी वर्गासह शहरातील नागरिकांची मोठी गर्दी जमली होती, ज्याला नियंत्रणात आणण्यासाठी रेल्वे पोलिसाला मेहनत घ्यावी लागली। पालघर रेल्वे स्थानकात मालगाडीचे 7 ते 8 डबे घसरल्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। मेल व एक्सप्रेस गाड्या विविध स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या आहे। तसेच विरारपर्यंतच्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने बस सेवा सुरू केली आहे। रेल्वे ट्रॅक दुरुस्तीसाठी साधारण 12 तास लागण्याची शक्यता रेल्वे सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे। गाव माझा न्यूज करिता सुमित पाटील, पालघर।